एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे. तर आमच्याकडे आज येणार आहे आरू म्हणजे यांच्या मावशीच्या मुलीचा मुलगा, म्हणजेच माझ्या नंदेचा मुलगा. तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगितलं कारण तुम्हाला कळायला पाहिजे ना, म्हणजे कोण वगैरे काय. सो त्यासाठी सांगितलं. नेक्स्ट टाईम मी फक्त आरू जरी म्हटली तरी तुम्हाला समजून जाईल. जेजुरीवरून आल्यानंतर स्टेशनवरून आम्ही उतरलो आणि आता एक मॉडर्न कॅफे म्हणून आहे, फेमस आहे इथला. तर तिथे आम्ही ऑलरेडी गेलो आहे. ते स्टेशनच्या मागच्या साईडला आहे आणि आता त्याची एक नवीन ब्रांच पण ओपन झाली आहे, ती स्टेशनच्या पुढच्या साईडला आहे. तर आम्ही त्या नवीन ब्रांचमध्ये गेलो होतो आणि तिथे आम्हाला जस्ट असं थोडंफार म्हणजे खायचं होतं, भूक लागली होती थोडीफार. तर मग आम्ही जस्ट डोसा सँडविच असं थोडं खाल्लं. तर टेस्ट वाईज छान होतं. फक्त आम्ही एक पुलाव मागवला होता, तो थोडा ऑइली होता, बाकी सगळं छान होतं. इथं कोणता बिस्लर आहे पण वेगळाच हिमालयन वॉटर येतो तो आहे ना सर गेला गेला. मग त्याने बोललं कोणत्या सरांकडे तर डॉक्टर सर. मग त्याने बोला डॉक्टर साहब जल्दी चलिए, मेरा 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 बेटा बाइक से गिर गया. मग डॉक्टर साहब ने खाल्लं टॉकिंग द नो हिंदी, टॉकिंग इंग्लिश. नंतर आहे ना मग त्याने बोललं बाय गोंडा रे गोंडा टूटी हड्डी. तसं समजलं. बाय गोंडा रे गोंडा टूटी हड्डी. ते चायना ते ना असं लंडन मध्ये बोलतात. अच्छा, नाही आपल्याकडे पण बोलतात, हे बोलतात. ते कॉमेडी मध्ये न्यूज का ते असं सण भैया. मग ते त्याचा भाऊ आहे ना बाहेर असं सी करायला जातो. मग ते त्या सी करायला जातो म्हणे. मग बाहेर जायला बिरे. मग तो बोलतो वरती त्या सूरजला बहुत गर्मी है तेरे पे. मग ते गर्मी का तेरा साथ है. मग ते पुन्हा हात केला आणि आत पण आणि ते पाणी पण काला आणि नाही होती बरोबर पॅन लागली आणि ना ते काही बोललं आणि सनबाई ह्याला बोललं सनबाई बार मजा बार बहुत खतरनाक धूप है. नंतर त्याने मग ते त्याच्याकडे काय थोडं खाल्लं. ऐकलं पण मी ऍक्टिंग करा ना ऍक्टिंग करा. एक डॉक्टर होता आणि तो ना त्याच्या ना शाबांकडे गेला. सांगायचे ना, ऍक्टिंग करायचे ना तिने. मग तो बोला डॉक्टर साहब मेरा लड़का ना बाइक से मामाचा मग तो म्हणतो नो टॉकिंग इन हिंदी, टॉकिंग इन इंग्लिश. मग तो काय बोलतो मेरा बाबू मेरा हड्डी तोड गया. असं काय नव्हतं. तुझी ऍक्टिंग का? स्पायडरमॅन मी स्पायडरमॅन आर्यन मॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅन असंच केलं काय नाही ते. एक्सपायरमॅन होता तो ना क्लाइम्बिंग करत होता असं काय आणि तो दगड पडला. मला माहिती तेच होतं ना. तेच होतं. आठवलं मला. काय झालंय त्याला? काय ते असं खाली पडलं होतं का? मग माझं रुमालावर झोपवलंय त्याला डायरेक्ट. मी इथे राहून गेली. माझं घर तिकडे आहे ना. ते मुलगी भाऊ इथं येतात. हे लोकांनी मला जाऊ दिलं नाही. काय पण सांगतो असं लग्न असतं. ते दोघे एकाच घरात. मुलं जाता का? मुलीच का जाता? मुलं कसे त्यांच्या घरी राहतात. मुलं ना काम येते लागतात आणि ऑफिसला जातात. अरुण ते नेक्स्ट डे लगेच जाणार होते, तर मग ते जायचं आधी या दोघांना उठवत होते. तर आजची डेट आहे 7 एप्रिल आणि मला लागली आहे जोराची भूक. वाजले आहेत 6:50 वाजलेत. सो मी आता काहीतरी बनवते कारण मला खूप भूक लागली, काहीतरी खायची इच्छा होते.
थोड्या वेळात स्वयंपाक होईलच, पण माझ्या भुकेवर कंट्रोल नाही होते. तर मी मॅगी स्किप केलं आहे, म्हणजे मॅगी मी आता खाणं बंदच केलं आहे. सो मी कधी वाटलं तर मग ओट्स खाते. त्यात चटणी मसाला आणि मॅगी मसाला टाकते, खूप भारी लागतं. सो आय होप तुम्ही सगळे छान असणार. आधी कसं मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या. मी तर सुट्ट्या लागताच पळायची माझ्या मामाकडे. माझ्या मामापेक्षा माझी मामी जास्त कॉल करायची की या ना या ना. अजूनसुद्धा त्यांचे एवढे कॉल येत आहे की या या या. आय होप तुमचे पण मामा मामी असेच असतील, कारण सुट्ट्या लागल्यावर आपल्याला सगळ्यात म्हणजे जास्त ओढ असते ती फक्त मामाच्या गावाची असते. आणि मी ते सगळं खूप मिस करते, कारण मी सुट्ट्या लागताच पळायची आणि एक एक महिना राहायची, एक एक महिना जेवढ्या सुट्ट्या राहायच्या ना तेवढे दिवस मी मामाकडे राहायची. खूप छान होते ते दिवस. आणि आता ते सुट्ट्या पण नाही. सो जेव्हा जे वय असतं ना त्या वयात त्या गोष्टी करून घ्यायच्या, कारण नंतर तुमच्याकडे सगळं असतं पण खूप साऱ्या गोष्टी चेंज झालेल्या असतात. जॉबमध्ये बिझी होऊन जाता तुम्ही, कामात बिझी होऊन जाता. सो काही गोष्टी परत नाही आहेत. सो म्हणजे जितकं होऊ शकेल ना तितकं एन्जॉय करा लाईफ. आजकाल कसं असतं, मुलांना मोस्टली क्लासेसमध्ये बिझी करून देता, खूप साऱ्या गोष्टींमध्ये बिझी करून देतात. ते एन्जॉयच नाही करू शकत त्यांची लाईफ. तर त्यांना थोडं एन्जॉय पण करू द्या, थोडं त्यांचं लाईफ जगू द्या. नंतर तर हेच करायचं आहे सगळं. सो तुम्हाला काय वाटतं ते सांगा. अशी मामी भेटायला पण नशीब लागतं. त्या स्वतः त्यांच्या माहेरी नंतर जायच्या, कारण आम्ही सगळे यायचो ना. तर मग त्या आम्ही गेल्यानंतर मग त्यांच्या माहेरी जायच्या, किंवा कधी कधी तर जायच्या पण नाही, म्हणजे भेटलं पॉसिबल झालं तर जायचं. सो नशीबवान आहे आम्ही खूप. तर अशा खूप साऱ्या आठवणी आहेत ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच ट्रिगर होतात. उरले आहे पण हां अजून पण म्हणजे आम्ही तेव्हा मामीला असंच मजाकमध्ये म्हणायचो की मामी, आमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही विसरून जाणार आम्हाला बोलवणार नाही. पण अजूनसुद्धा मामींचा मला म्हणजे फोन येतो कंटिन्यू की या तुम्ही या, सगळेजण येणार आहे, तुम्ही नाही आलं तर कोणीच नाही येणार. सो छान वाटलं, कारण मी पण माझं मन असं होतं जर मामीने बोलवणार तर आम्ही नाही जाणार. पण मामीने असं कधीच नाही केलं. नेहमी कॉल येतो मामीचा की या. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचा खूप खूप आभार. पुन्हा भेटू परत एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.